आपल्यापैकी खूप जणांनी जिममध्ये हा एक्सपिरियन्स केला असेल की मसल सोरनेस तर नसते आपल्याला. मसल सोरनेस म्हणजे ना मसलमध्ये पेन असतो ना ते असं पंप झाल्याने वाटतात, पण तरी पण वेट डेली जेवढं पुश होतं तेवढं पुश होत नाही. जसं की 20 किलो पुश करताय तुम्ही चेस्ट प्रेसला आणि त्या दिवशी 15 kg देऊन सुद्धा असं वाटतं की हेवी नाही वाटत, बट ते पुशच होत नाही. तर हे नॉर्मली असं नाही वाटत की आपलं मसल सोरनेसमुळे ते, तर आपल्या नर्वस सिस्टीममुळे होते. जिममध्ये नॉर्मली फक्त मसल नाही डॅमेज. आपण जेव्हा हेवी वेट घेतो, वर्कआउट करतो, एक्सरसाइज करतो, तेव्हा फक्त आपले मसल डॅमेज किंवा त्यांच्यावर लोड येत नाही, तर आपली नर्वस सिस्टीमसुद्धा खूप वेळा डॅमेज होते, त्यावर लोड येतो. तर त्याला त्याला त्यासाठी सुद्धा रिकव्हरीसाठी त्यालाही टाईम लागतो. आणि आपल्याला काय वाटतं नॉर्मली, अरे मला नजर लागली, बहुतेक वेट जात नाही, काल तर मारत होतो, लास्ट वीक तर जात होता, आता जात नाहीये, तर नजर लागली. तर असं काही नाही आहे. तर जसं आपण मसलला रिकव्हरीसाठी आपण टाइम देतो, तसं आपल्या नर्वस सिस्टीमला सुद्धा रिकव्हरीसाठी टाइम लागतो. आणि मसल ग्रोथ ही ना, जशी जशी आपली मसल मॅच्युरिटी वाढत जाते, म्हणजे जिम एक्सपिरियन्स आपल्याला 2 वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे, तशी तशी आपली मसल रिकव्हरी कमी होत जाते ॲज कम्पेअर टू फ्रेशर्स. सुरुवातीला मसल डॅमेज रिकव्हरी आहे ना त्याची फास्ट होते, मसल ग्रोथ होते, फास्ट होते. तसं पण जसं जसं टाइम जाईल तसं तसं आपली मसल रिकव्हरी स्लो होते. तर त्याला रेस्ट जास्त देणं गरजेचं आहे कम्पॅरेटिव्हली नवीन पोरांपेक्षा. आणि आपण जर कंटिन्यू एक्सरसाइज करत राहिलो, नुसतं एक्सरसाइज, जिम रोज 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 मसल ग्रोथ होते ना, असं काही नाही आहे. बट आपली बॉडीमध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे ना, ती खूप कमी होते. एक्सपिरियन्स केला असेल, पाठीत हात जात नाहीये नॉर्मली, हेन तेन. तर आपल्याला, मला असं वाटतं की थोडंफार आपल्याला रेस्ट घेऊन कार्डिओला पण टाइम दिला पाहिजे. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज केले पाहिजे डेलीमध्ये, जसं की बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट, त्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. ज्याने काय होईल की आपली बॉडी पण फ्लेक्झिबल राहील. डेली डे टू डे लाईफमध्ये नुसतं मसल घेऊन काय करायचं, जर नॉर्मल आपल्या एखादा स्पोर्ट्स खेळता येत नाही, रनिंग करता येत नाही, है ना, हे झाले फिजिकल प्रॉब्लेम. बाबा हां असं असं आहे, रिकव्हरी, हेन तेन, डाएट झालं. पण आता जर आपण आपली लाईफ बघितली, ऑफिस टाईम, कॉलेज, ना, तर त्यामध्ये नॉर्मली ऑफिसला टाइम देणं, जिमला देणं, स्पोर्ट्सला दिलं पाहिजे, की स्टडीला दिलं पाहिजे, की क्वालिटी स्लीपला दिलं पाहिजे. स्लीपवर पण 7-8 तास आपल्याला इन्व्हेस्ट करायचे आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये टाइम नाही भेटत ना. रोज जिम करणार, रोज खेळणार, कोणाकडे एवढा टाइम? तर माईक मेन्झर यांचा स्प्लिट खूप भारी होता. 1 डे आज एक्सरसाइज, दुसऱ्या दिवशी रेस्ट घ्या, तिसऱ्या दिवशी पण रेस्ट घ्या जर तुमची रिकव्हरी होत नसेल. ते सुद्धा बॉडीवर एक्सपेरिमेंट खूप करायचे त्या काळात. त्या काळात तर फक्त एकच मानलं जायचं की बाई 4 तास 5 तास वर्कआउट, नो पेन नो गेन, जेवढं आवर्स जिममध्ये तेवढी भारी बॉडी. हे त्या काळात, त्यामध्ये ओव्हरऑल सगळ्या बॉडी बिल्डरांचं हे मत होतं. माईक मेन्झर हेच होते जे असे एकदम ऑड विचारांचे. त्यांनी म्हणले होते एवढे नाही लागत आपल्याला, एवढा वेळ नाही लागत जिममध्ये करण्यासाठी. आपलं मसल डॅमेज आहे ना, हेवी वेट इंटेन्सिटी नव्हते, नाही की व्हॉल्यूमने जास्त रेपिटेशन घेतलो, जास्त वेळ गेला, नाही. मसलला त्या लेवलपर्यंत स्टिम्युलेट करा, डॅमेज करा, हेवी वेट घ्या. त्या म्हणजे काय होईल की मसल कळेल नेक्स्ट टाइम बाबा याला हेवी वेट घ्यायचा, तर तेवढी ती रिकव्हरी करते. तर हेवी वेट इंटेन्सिटीकडे जास्त फोकस केलं पाहिजे, ना की व्हॉल्यूमकडे, असं माईक मेन्झर यांचं म्हणणं होतं. आणि त्यांच्या स्प्लिटमध्ये त्याला रेस्टला पण, नर्वस सिस्टीमवर आपली एवढी डॅमेज होते की त्याला पण रिकव्हरीला जास्त टाइम द्यावा लागतो. आणि मग म्हणणार की अरे खरोखर होत असेल काय एवढं, दिवसातून अर्धा तास, ते पण एक आठवड्यातून 2-3 दिवसच फक्त, होत असेल काय? तर माईक मेन्झर एक असे बॉडी बिल्डर होते की फर्स्ट टाइम हेवी वेट क्लासमध्ये खेळत होते ते. तर 300 पॉईंट, इव्हन आपले अर्नॉल्डला सगळं आज पण कधी भेटलेलं नाहीये, तर 300 पॉईंट स्कोर करून विनर ठरले होते स्कोरिंग सिस्टीममध्ये. मॅक्स आउट ऑफ 300 to 300 एवढा स्कोर करून जिंकणारे एकमेव बॉडी बिल्डर तवाचे माईक मेन्झर होते. तर ऑब्वियस गोष्ट आहे, काहीतरी तथ्य असणार आहे त्या वर्कआउट स्प्लिटमध्ये. आणि फक्त मी एक्सपिरियन्स करत नाही की मला वेट जात नाही आहे, मसल सोरनेस, माझे मसल रिकवर होत नाही. सध्याच्या काय जे ना 5 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 5च्या पुढे, आणि डेली बेसिसवर करतात, तर त्यांचेही व्हिडिओज तुम्ही खूप वेळांचे बघा. सीबम सुद्धा क्लेम करतात की त्यांची सुद्धा रिकव्हरी होत नव्हती, मसल डॅमेज जास्त होते, तर त्यांनी सुद्धा 3 दिवसाच्या स्प्लिटवर आले होते. आणि नॉर्मली आपण आपल्या लाईफमध्ये खूप वेळ बघतो की डाएट प्लॅन, हा दिवसातून 5 मील 6 मील घेतले, एक जरी नाही घेतलो तर ते इमोशनली डॅमेज होतं खूप सारं, अरे डिमोटिवेट होतं, माझ्यातनं काय होत नाही. तर डाएट रुटीन पण त्यांचा एवढा वेगळा होता की ते बोलायचे की फक्त दिवसातून 3 मील प्रॉपर इनफ आहे.
5 मील 6 मील ना असलं काही नाही. हाय प्रोटीन कार्ब फॅटला प्रायोरिटाईज देत होते. तर 3 मील सुद्धा दिवसातून इनफ आहेत आपल्या बॉडीला ग्रोथसाठी. तर डाएटच्या हिशोबाने पण ते खूप ॲडव्हान्स होते तसे.